गाजराचा हलवा लालबुंद होण्यासाठी आज आपण इथे ना बिटाचा वापर करणार ना यामध्ये मावा, खवा असे कोणतेही पदार्थ न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. गाजराचा हलवा बनवण्यासाठी या इथे मी 1 किलो लाल असलेली गाजरं घेतलेली आहे. ही गाजरं अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यावरील जी एक्स्ट्राची मुळं असतात ती पिलरच्या साहाय्याने काढून घ्यायची. गाजराचा किस करत असताना शक्यतो मोठे छिद्र असलेली किसणीचा वापर करावा, म्हणजे गाजराचा हलवा शिजल्यानंतर त्याचा लगदा होत नाही. गाजराचा हलवा बनवण्यासाठी शक्यतो लाल रंगाचीच गाजरं वापरावी, म्हणजे त्यांचा हलवाही अगदी मस्त लालबुंद तयार होतो. या इथे 1 किलो गाजरं आपली सर्व किसून झालेले आहेत. या इथे गाजराचा किस अगदी मोठा आणि लांबसडक किसलेला आहे. गाजराचा हलवा बनवण्यासाठी या इथे आपल्याला शक्यतो जाड पुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये कमीत कमी 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे. तूप आपल्याला कमीच घालायचं आहे. हे तूप छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण काही सुके मेवे घालणार आहोत. त्यामध्ये आहेत काही काजूचे तुकडे, काही बदामाचे तुकडे, काही तसेच मनुके. तुम्हाला जे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही या इथे सुक्या मेव्याचा वापर करू शकता. आता हे छान प्रकारे परतून घ्यायचे आहे. सुरुवातीला परतून घेतल्यामुळे नंतर गाजराच्या हलव्यामध्ये मस्त कुरकुरीत लागतात. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता उरलेल्या त्याच तुपामध्ये आपण गाजराचा हलवा परतून घेणार आहोत. इथे कुठेही मी तूप एक्स्ट्रा पुन्हा घातलेलं नाही आहे. त्या कमी तुपावरच आपल्याला गाजराचा हलवा परतून घ्यायचा आहे. आपल्याला इथे कमी तुपाचाच वापर करायचा आहे. गाजराचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. सुरुवातीला गाजर छान परतून घ्यायचे आहे, त्यानंतरच दूध त्यामध्ये घालायचं आहे. या इथे दुधाचं प्रमाण वजनी म्हटलं तर 200 ml मला इथे दूध लागलेलं आहे. आता हे पुन्हा दुधामध्ये हलवून घ्यायचं आहे. आता या इथे तुम्हाला दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता. गाजराच्या हलव्यात आपण खवा किंवा मावा किंवा दूध पावडर असं काही न वापरता आज आपण इथे दुधाची साय म्हणजे मलई हे वापरणार आहोत. बऱ्याच वेळा घरामध्ये खवा नसतो, तसेच दूध पावडरही नसते. अशा वेळी तुम्ही दुधाची जी साय असते ती वापरू शकता. यामुळे खव्याला अगदी मस्त चव येते. ही साय 1-1.5 लिटरची म्हशीच्या दुधाची आहे. ही साय गाजराच्या हलव्यात टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतरही आपल्याला 1-2 वेळा हे उघडून बघायचं आहे आणि गाजराचा हलवा शिजला की नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गाजर हे छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथे पाहाल तर आपलं गाजर हे छान प्रकारे शिजलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला या इथे थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढली जाते. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा गाजराचा हलवा झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे. गाजराचा हलवा थोडासा कोरडा झाला की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे. कमीत कमी ही 200 ग्रॅम साखर आहे. 1 किलोच्या प्रमाणात 200 ग्रॅम साखर ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला थोडंसं गोड आणखीन हवं असेल तर तुम्ही 2-3 चमचे साखर एक्स्ट्रा घालू शकता. गाजराच्या हलव्यात साखर घातल्यानंतर लगेचच त्याला पाणी सुटलं जातं. तर झाकण न ठेवता आपल्याला हा गाजराचा हलवा अगदी कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गाजराच्या हलव्यात साखर छान प्रकारे परतल्यानंतर त्यामध्ये जे सुके मेवे आपण तळून घेतले होते ते त्यामध्ये घालायचे आहे. सुके मेवे हलव्यात घातल्यानंतर पुन्हा एकदा हलव्याला हलवून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच विलायची पावडर त्यामध्ये घालायची आहे. विलायची पावडरमुळे आणखीनच गाजराच्या हलव्याला सुगंध येतो आणि चवही अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. या इथे मी सर्व प्रमाण हे 1 किलोच्या प्रमाणात दिलेलं आहे.
त्यामुळे अशा पद्धतीचा हलवा नक्की तयार करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।